जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं तो यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाची गुड न्यूज म्हणजे जाहिरात जे आहे तर त्या जाहिरात सध्या बघा पब्लिश व्हायला सुरुवात झालेली आहे. आपण कालच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला माहिती सांगितली होती की आजच्या दिवसापासून म्हणजे 5/8/2026 पासून सध्या ज्या जाहिरात आहे तर त्या जाहिराती या ठिकाणी पब्लिश व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी ज्या काही 1 ते 2 जाहिराती तुम्हाला दाखवणार आहे, जेणेकरून तुमचं लक्षात येईल की ज्या काही जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड झालेली आहे त्याच्यामध्ये पद जी आहे तर ती पद नेमकी ह्या ठिकाणी किती अपलोड झालेली आहे आणि त्या पदांमध्ये कोणत्या विषयाची कोणत्या गटाची पदं असणार आहे. तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी एक महत्त्वाची जी काही जाहिरात आहे तर ती सध्या बघा पब्लिश झालेली आहे. ही जाहिरात जी आहे तर ती बघा पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 ची जाहिरात असणार आहे. ह्या जाहिरातीची जे आहे संस्थेचं नाव इथं आदिवासी ग्रामीण विकास संस्था कुरखेडा सेकंडरी आणि हायर सेकंडरी ह्या ठिकाणी बघा इंटरव्ह्यू संदर्भात ही जाहिरात असणार आहे. आता हे जी सध्या बघा आदिवासी ग्रामीण विकास शैक्षणिक जी संस्था आहे कुरखेड्याची, तर त्याची जाहिरात इथं पवित्र प्रणालीवर सध्या आलेली आहे. आणि ह्या जाहिरातीमध्ये आरक्षण निहाय रिक्त पदांचा जो काही तपशील आहे, एकंदरीत 19 पदांची जी जाहिरात आहे तर ती सध्या बघा या ठिकाणी अपलोड झालेली आहे. ही संपूर्ण पदं जी आहे तर ती कोणकोणत्या प्रवर्गाची असणार आहे तर ती तुम्हाला इथं सध्या बघा स्क्रीनवर दिसते. तर ज्या जाहिरात आहे तर त्या जाहिरात पवित्र पोर्टलवर आपल्याला अशा पद्धतीने बघा पाहायला सध्या बघा मिळणार आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्ही वेकेन्सी जर बघितली तर इथं तुम्हाला 6 वेकेन्सी दिसते. ही वेकेन्सी कोणत्या प्रवर्गाची आहे तर अनुसूचित जमाती पेसाची सध्या बघा वेकेन्सी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. महिलांसाठी किती आहे? 3 वेकेन्सी आहे आणि सर्वसाधारण म्हणजे समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 6 वेकेन्सी, एकूण 9 वेकेन्सी सध्या बघा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पुढची वेकेन्सी जर बघितली तुम्ही तर ह्या ठिकाणी कोणत्याही प्रवर्गाची सध्या बघा आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु पुढे जर वेकेन्सी बघितली तर इथे खुला प्रवर्गामध्ये एकंदरीत 3 वेकेन्सी जी आहे तर त्या महिलांसंदर्भात आहे आणि 7 वेकेन्सी जी आहे तर त्या ह्या ठिकाणी सर्वसाधारण वेकेन्सी आहे. एकंदरीत ह्या संपूर्ण वेकेन्सी जर तुम्ही बघितल्या तर इथं टोटलमध्ये जर इथं समजा ह्या 9 वेकेन्सी वरच्या बरोबर, ह्या 6 या ठिकाणी 3 म्हणजे ह्या टोटल किती झाल्या 9. आणि इथं ओपनच्या 3 महिलांसाठी आणि 7 ज्या वेकेन्सी आहे तर ह्या सध्या सर्वसाधारण ओपनमध्ये म्हणजे ह्या 10 वेकेन्सी झाल्या म्हणजे 9 + 10 19 वेकेन्सी जी आहे तर ती पवित्र पोर्टलवर ह्या संस्थेची सध्या बघा ह्या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळते. आता ह्याच्यामध्ये जर का ह्या वेकेन्सी संपूर्ण जर इथं विचार केला आपण तर टोटल 19 वेकेन्सी सध्या ह्या संस्थेमध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते. ह्याच्यात ही जी 19 वेकेन्सी आहे ही नेमकी कोणकोणत्या गटासाठी असणार आहे, कोणत्या वर्गासाठी असणार आहे तर त्याच्यासाठी इथं डिटेल्समध्ये माहिती देखील देण्यात आली. तर इथं बघू शकतात माध्यम जे आहे तर ते मराठी माध्यमासंदर्भात शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता विषय निहाय पदांचा इथं तपशील जो आहे तर तो तपशील सध्या देण्यात आलेला आहे. तर इथं तुम्ही बघू शकता की 1 ते 5 ची जी काही वेकेन्सी आहे त्याच्यासाठी इथं जी काही सध्या वेतन श्रेणी दाखवण्यात आली आहे आणि माध्यम जे असणार आहे शिकवण्याचे माध्यम ह्या ठिकाणी मराठी असणार आहे. म्हणजे इथे मराठी माध्यमचे उमेदवार ह्या पदासाठी इथं बघा पात्र असणार आहे. त्याच्यासाठी एक पद सध्या इथं देण्यात आलेलं आहे 1 ते 5 साठी. त्यानंतर पुढचं जे आहे मराठी माध्यम संदर्भातच आहे, 6 ते 8 या गटासाठी असणार आहे आणि मॅथमॅटिक्स म्हणजे गणित विषयासंदर्भात 6 ते 8 ची वेकेन्सी आलेली आहे. शिकवण्याचे माध्यम इथं मराठी असणार आहे. तर इथं लक्षात घ्या शिकवण्याचे माध्यम मराठी किंवा इंग्रजी हे सध्या बघा राहतं. तर इंग्रजी माध्यमासाठी नेमकं कोण उमेदवार पात्र असणार आणि मराठी माध्यमासंदर्भात कोण उमेदवार पात्र असणार त्याच्यासाठी आपण पुढे देखील तुम्हाला माहिती देणार आहोत. तर हे मराठी माध्यम शिकवण्याचं असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही मराठी माध्यमातून तुमचं त्या ठिकाणी पदवी असेल, बीएड असेल तर ते उमेदवार इथं मॅथमॅटिक्ससाठी बघा पात्र असणार आहे. त्याच्यासाठी एक पद सध्या इथं देण्यात आलेलं आहे. पुढची वेकेन्सी जी आहे तर ती परत बघा इथं मराठी मीडियम संदर्भात असणार आहे. परंतु शिकवण्याचं जे काही या ठिकाणी माध्यम जे असणार आहे तर ते देखील इथं मराठीचं असणार आहे मॅथमॅटिक्स संदर्भात. आणि ही जी आहे वरची आपण बघितली 6 ते 8 साठी होती आणि गणित संदर्भात ही जी वेकेन्सी आहे तर ही 9 ते 10 वर्गासाठी आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता गणित विज्ञान विषयासंदर्भात ज्या वेकेन्सी आहे तर त्या ह्या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात असणार आहे. 9 ते 10 ची जी काही वेकेन्सी आहे तर इथं तुम्ही बघू शकता 2 वेकेन्सी सध्या बघा 9 ते 10 ची गणित विषयासंदर्भात आपल्याला पाहायला मिळते. पुढची आहे मराठी मीडियम संदर्भात 9 ते 10 चीच परत वेकेन्सी आलेली आहे आणि ही आहे सायन्स विषयाची. शिकवण्याचे माध्यम या ठिकाणी इंग्रजी असणार आहे आणि ही वेकेन्सी जी आहे तर ती सध्या एक वेकेन्सी सध्या बघा या ठिकाणी आलेली आहे. म्हणजे तुम्ही इंग्रजी माध्यमातून तुमचं सध्या बघा शिक्षण असेल तर ह्या सायन्स विषयासंदर्भात
तुमचं ह्या ठिकाणी जे काही रिकमेंडेशन आहे तर ते सध्या बघा इथं होणार आहे. तुमचं बीएड जे असेल, इंग्रजी माध्यम असेल, पदवीला तुमचा ह्या ठिकाणी सायन्स संदर्भात जे काही विषय असेल तर त्यानुसार तुमचं रिकमेंडेशन इथं तुमचं होणार आहे. त्यानंतर भाषा विषयासंदर्भात देखील इथं वेकेन्सी आलेली आहे. 9 ते 10 या गटासाठी बघा इथं वेकेन्सी आलेली आहे आणि ही मराठी विषयासंदर्भात असणार आहे. आता इथं लँग्वेज म्हणून आलेले, लँग्वेजमध्ये मराठी विषय, त्यानंतर हिंदी विषय आणि इंग्रजी विषय असे जे विषय आहेत तर त्यांची वेकेन्सी येत असते. तर ही मराठी संदर्भात बघा या ठिकाणी वेकेन्सी असणार आहे आणि ह्यासाठी किती पद आहे तर 2, म्हणजे मराठी विषयाच्या देखील वेकेन्सी सध्या आपल्याला आलेल्या इथं पाहायला मिळणार आहे. म्हणजे भरमसाठ जे काही जवळपास 30,000 प्लस जी काही पद भरती आहे तर ती फेज 1 मध्ये होणार आहे. मागच्या 2022च्या पद भरतीपेक्षा 2000 ह्या ठिकाणी जी काही 25ची पद भरती होत आहे तर ती मोठ्या संख्येने मोठ्या पदाची सध्या बघा होताना पाहायला आपल्याला मिळत आहे. त्यानंतर जे उमेदवार फिजिकल एज्युकेशन संदर्भात देखील बघा विचारणा करत होते तर त्यांच्यासाठी देखील वेकेन्सी इथं आली आहे. 9 ते 10 साठी ह्या ठिकाणी वेकेन्सी आहे आणि फिजिकल एज्युकेशन असणार आहे, मराठी मीडियम असणार आहे. त्याच्यासाठी एक वेकेन्सी सध्या आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे टोटल ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी तुम्हाला इथं 8 वेकेन्सी सध्या बघा आपल्याला ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. तसंच पुढे अजून वेकेन्सी तुम्हाला दाखवतो जेणेकरून लक्षात येईल. तर ह्याच्यामध्ये जे काही संपूर्ण बघा जी काही पद भरती आहे तर त्या संदर्भात अशा पद्धतीने जाहिरातमध्ये देखील त्या सूचना आहे तर त्या सूचना इथं सर्वसाधारण सूचना देण्यात येतात. तर त्याच्यामध्ये टीईटी संदर्भात सूचना असते, बरोबर. पेपर 2 कोणाला लागतो, पेपर 1 कोणाला लागतो, त्या संदर्भात ह्या ठिकाणी संपूर्ण जे काही सूचना आहे तर त्या सूचना इथं देण्यात येतात. त्यानंतर जे काही गणित किंवा विज्ञान विषय संदर्भात ह्या ठिकाणी उमेदवार असतात. काही ठिकाणी गणित विज्ञान असते किंवा काही ठिकाणी सिंगल म्हणजे गणित किंवा विज्ञान, तर त्या अनुषंगाने देखील इथं सूचना जी आहे तर ती सूचना सध्या बघा देण्यात येते. सध्या तरी ह्या ठिकाणी जे काही पदभरती संदर्भात संपूर्ण जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया पवित्र पोर्टल मार्फत सध्या बघा इथं होणार आहे आणि एकंदरीत ह्या ठिकाणी जे काही उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय अध्यापनाच्या 2 विषयासाठी जर तुम्ही पात्र असाल तर त्या ठिकाणी एक पूर्ण या ठिकाणी कालीन पदाची जाहिरात असल्यास या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक अर्हता दोन्ही विषयामध्ये पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणे या ठिकाणी आवश्यक असणार आहे. जे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये किंवा उच्च माध्यमिकमध्ये 2 विषयाची वेकेन्सी येत असते, उदाहरणार्थ मराठी आणि त्याचा ऑब्लिक जो विषय असेल भूगोल विषय किंवा मग हिस्ट्री विषय, तर हे जे काही दोन्ही विषय आहेत तर तुमचे पीजी मध्ये या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये त्या ठिकाणी अभ्यासलेले आणि द्वितीय श्रेणीमध्ये तरी उत्तीर्ण त्या ठिकाणी पाहिजे, म्हणजे अशा देखील जाहिरात तुम्हाला पाहायला सध्या मिळणार आहे. तर सध्या तरी ह्या ज्या काही वेकेन्सी आहे तर ह्या वेकेन्सी मोठ्या प्रमाणावर ह्या ठिकाणी अपलोड होणार आहे आणि ह्या अशा पद्धतीने तुम्हाला ज्या जाहिरात आहे तर ह्या जाहिराती आजच्या दिवसापासून पवित्र पोर्टलवर सध्या बघा ह्या ठिकाणी पब्लिश व्हायला स्वतः जे काही आस्थापना आहे संस्थांच्या तर त्यांच्या आस्थापनांना ह्या ठिकाणी पब्लिश व्हायला सुरुवात झाली. ही जाहिरात जे आहे तर ह्या जाहिराती आपल्याला जे काही वृत्तपत्र आहे म्हणजे लोकमत असेल किंवा मग ह्या ठिकाणी सकाळ वृत्तपत्र असेल, पुण्यनगरी असेल, तर हे जे काही वृत्तपत्र आहे तर ह्या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालेल्या सध्या बघा पाहायला आपल्याला मिळणार आहे. जशी जाहिरातची अपडेट येईल तशी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सध्या बघा पाहायला मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला लगेच जे काही नोटिफिकेशन असेल तर ते तुमच्यापर्यंत वेळोवेळी सध्या बघा येणार आहे. तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकता. संपूर्ण लिंक जे आहे तर त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले आहे. त्या संदर्भात काही तुमच्या अडचणी असेल शिक्षक पदभरती संदर्भात तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याच्या संदर्भात तुम्हाला पुढे मार्गदर्शन देखील केलं जाणार आहे. तर सध्या आता शिक्षक भरतीला जो काही ग्रीन सिग्नल आहे तर तो सध्या लागलेला आहे. ह्या जो काही चालू आठवडे आहेत शनिवार रविवार पर्यंत आपल्याला शिक्षक पदभरती संदर्भात जे काही प्रेफरन्स लॉक संदर्भात जी काही प्रक्रिया असेल तर ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळेल. तर निश्चितच तुमचे प्रेफरन्स जे आहे तर ते आपल्याला माहिती आहे की 100 प्रेफरन्स लिमिटेड प्रेफरन्स असणार आहे विदाऊट इंटरव्ह्यूसाठी आणि विथ इंटरव्ह्यूसाठी 50. म्हणजे लक्षात घ्या तुमचं जे काही सिलेक्शन आहे तर ते सिलेक्शन 1 पद असल्यामुळे ह्या ठिकाणी कोणत्याही एकाच पदावर एकाच गटासाठी सध्या निवड तुमची होणार आहे. तर तुमची जे काही प्रेफरन्स असणार आहे तर ते खूप महत्त्वाचे असणार आहे. त्याच्यासाठी आपण तुम्हाला योग्य वेळेला सध्या जे काही प्रेफरन्स कशा पद्धतीने लॉक करायचे ते देखील सविस्तर मार्गदर्शन करणार आहोत. त्याच्यासाठी चॅनलवर आवर्जून बघा ह्या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आगामी काळामध्ये जे काही प्रेफरन्स जरी तुमचे इथं 2 ते 5 किंवा 10 प्रेफरन्स जरी वाया गेले तरी देखील तुमचं खूप मोठं नुकसान सध्या होऊ शकतं. तर त्या संदर्भात पुढे आपण तुम्हाला गाईड करणार आहोत. तर सध्या तरी अशा पद्धतीने
जी काही शिक्षक भरती संदर्भात ज्या जाहिरात आहे तर त्या जाहिराती सध्या बघा अशा पद्धतीने पब्लिश व्हायला सुरुवात झालेली आहे. तर पुढे अजून जशी जाहिरात येईल तशी तुम्हाला कळवण्यात येईल. तर सध्या महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू आपण पुढील महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.